पेटवर अर्ज दाखल केल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंचा जोरदार प्रचार सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे भागात कोल्हे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। संजय राऊत आणि आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात ही कोल्हे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। पाहूया। आघाडीचे अमोल कोल्हे आता भोसरीमध्ये आले आहेत। आपण बघू शकतो की मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय, पण एकंदरीत बघितलं गेले काही दिवस निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे गाजतात, त्यातील अनेक मुद्द्यावर आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया। अमोलजी, अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी चालू झाले आहेत। संजय राऊत एकीकडे वेगळं बोलतायत, एकीकडे अजित पवार एकीकडे वेगळं बोलतायत, पण आशिष शेलार काल एका ठिकाणी बोलून गेले की सुनेत्रा पवार या नक्कीच पराभूत होतील। काय सांगा? नाही, सत्य परिस्थिती कथन केल्याबद्दल मी शेलार साहेबांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। संजय राऊत जर अमरावतीमध्ये जाऊन नवनीत राणाबद्दल बोलत असतील तर त्याचं तुम्ही कशा पद्धतीने त्याचं उत्तर? संजय राऊतांनी स्टेटमेंट काय केलं आणि ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये केलं मी खरंच ऐकलेलं नाहीये। वाहतुकीचा प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला आहे। नाशिक फाट्यापासून ते चाकणपर्यंतची वाहतूक आहे आजही कोंडी होते आणि त्याच मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढला होता। नाशिक फाटा ते चाकण या वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे याचं टेंडर आधी खरं तर झालं होतं, परंतु जो L1 कॉन्ट्रॅक्टर आला होता त्या L1 ला ब्लॅकलिस्ट नॅशनल हायवेने केल्यामुळे हा प्रोजेक्ट रिव्हाइव्ह करावा लागला आणि हा रिव्हाइव्ह झालेला प्रोजेक्ट त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे। 7,200 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन फ्लायओव्हर नाशिक फाटा ते चांदोली हा पूर्णपणे हा आहे। कारण मोशीच्या पट्ट्यामधले लँड ऍक्विजिशनचे जे मुद्दे आहेत हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हे मुद्दे जर वेळेत सुटले असते तर नक्कीच त्याला फरक पडला असता, परंतु आता हा एलिव्हेटेड कॉरिडॉर संपूर्ण होतं आणि याची निविदा प्रक्रिया निघालेली आहे। आचारसंहिता संपली की याची निविदा क्लोज होईल, काम सुरू होईल। शेवटचा राजकीय प्रश्न, तुमच्या बरोबर जितके तुमचे संलग्न असलेले पक्ष आहेत ते तुमच्या बरोबर अतिशय तन्मन धनाने काम करतात? 100% तुम्ही बाजूला बघता काँग्रेस आहे, शिवसेना आहे आणि आम्ही तर आहोतच, आम आदमी पार्टी आहे, ते सगळे एकत्र काम करतात। कारण मुळात ही निवडणूक देशाच्या संदर्भातली निवडणूक आहे, देशाच्या भवितव्याच्या संदर्भातली निवडणूक आहे आणि त्यामुळे सगळेजण अगदी ताकदीनं एकत्र होत आहेत।